प्रकरण खरं तर 26 वर्षांपूर्वीचं, तेही आणि सुप्रीम कोर्टाच्याच 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं निकाली काढलेलं. पण यावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आणि सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वामधल्या खंडपीठानं हा निकाल बदलत ऐतिहासिक निकाल दिलाय. वोट के बदले नोट आता चालणार नाही असे आदेश देत सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय दिलाय. या निर्णयानुसार सभागृहात लाच घेऊन मतदान करणं किंवा भाषण करणं आता खासदार आमदारांना महागात पडणार आहे. आमदार किंवा खासदारांनी सभागृहात भाषण किंवा मतदान करण्याकरता पैसे घेतल्यास त्यांच्यावर आता खटला चालेल. 1998 मध्ये 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठानं 3-2 या बहुमतानं दिलेला निर्णय सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 7 सदस्यीय घटनापीठानं बदलला. या खंडपीठात सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती A.S. बोपन्ना, न्यायमूर्ती M.M. सुंदरेश, न्यायमूर्ती P.S. नरसिम्हा, न्यायमूर्ती J.P. पारदीवाला, न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचा समावेश होता. बदललेल्या निर्णयानुसार आता अशा प्रकरणात लोकप्रतिनिधींना कायदेशीर संरक्षण मिळणार नाही. 1993 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन आणि इतर काही खासदारांवर अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याकरता लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर 1998 मध्ये P.V. नरसिंहराव विरुद्ध CBI खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत सदनात केलेल्या कोणत्याही भाषणाकरता किंवा मतदानाकरता खासदार फौजदारी खटल्यापासून मुक्त आहेत असा निर्णय दिला होता आणि नेमका हाच निर्णय बदलण्यात आलाय. हा निर्णय बदलत असताना कोर्टानं नेमकं काय म्हटलंय पाहूया. सर्वोच्च न्यायालयानं 1998चा निर्णय रद्द केलाय. नरसिंहराव यांच्या निर्णयाचा अर्थ कलम 105 आणि 194च्या विरोधात आहे. लाचखोरीला संसदीय विशेषाधिकारांचं संरक्षण नाही. मतदान करण्याकरता किंवा सभागृहात भाषण देण्याकरता लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांवर आता कारवाई होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये खंडपीठानं निकाल राखून ठेवला होता. मामला अगर भ्रष्टाचार का हो तो किसी को इम्यूनिटी मिलने का कारण ही नहीं है. कोई MLA है, MP है, जनप्रतिनिधि है, इसमें उसको भ्रष्टाचार का लाइसेंस तो नहीं दिया जा सकता. तो इसलिए जो 1998 में सुप्रीम कोर्ट ने एक फैसला दिया था, जिस फैसले के कारण एक प्रकार से इम्यूनिटी मिली थी, अपने फैसले को सुप्रीम कोर्ट ने बदला है और बहुत सही फैसला दिया है. मला माहित नाही, मला बघावं लागेल जजमेंट काय आहे ते, कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या बाबतीत जोपर्यंत निकालाची प्रत हातात येत नाही, त्याच्यामध्ये वर्डिंग काय आहे, शब्दरचना काय आहे, हे पूर्ण वाचून समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियाही उमटतीये. सध्याचं राजकारण पाहता आगामी काळात सुप्रीम कोर्टाचा हा निकाल देशाच्या राजकारणाच्या पटलावर निश्चितच पथदर्शी ठरेल असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.